नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, ATMमधून कॅश काढताना अनेक अकाउंटमधून पैसे कट होतात, परंतु कॅश काढताना त्रास होतो. या परिस्थितीमध्ये तुम्ही बँकेमध्ये तक्रार केली तर तुमच्या खात्यातून गेलेली रक्कम पुन्हा तुमच्या खात्यात वळती केली जाते. परंतु गुजरातच्या सुरत येथे राहणाऱ्या व्यक्तीसोबत असाच एक प्रकार घडला होता. तर 18 फेब्रुवारी 2017 रोजी घडलेला हा प्रकार आहे. सुरतच्या उधान येथे राहणारी एक व्यक्ती ATMमधून पैसे काढण्यासाठी गेली. हे SBIचे ATM होतं आणि या व्यक्तीचं बँक खातं बँक ऑफ बडोदामध्ये होतं. त्याला ATMमधून 10,000ची रोकड काढायची होती. त्यानं पिन वगैरे टाकला, परंतु ATMमधून कॅश आली नाही. मात्र त्याच्या बँक खात्यातनं 10,000 रुपये कापले गेल्याचा मेसेज आला. संबंधित ग्राहकानं याबाबत त्याच्या बँकेमध्ये अनेकदा तक्रार केली, परंतु कोणीही फारशी दखल घेतली नाही. यामुळे ही तक्रार करूनही काही फायदा झाला नाही. बँकेनं आपले हात वर करत व्यवहार झाला असून ग्राहकाला पैसे मिळाल्याचा दावा केला. बँकेनं वारंवार पैसे देण्यास नकार दिल्यानंतर जतीन पटेल या ग्राहकानं माहितीच्या अधिकाराचा वापर केला. त्यांनी ATMचं CCTV फुटेज आणि नोंदणी वही मागितली. फुटेजमधून ATMमध्ये जतीनला कुठलीही कॅश मिळाली नसल्याचं स्पष्ट झालं. तरीही बँकेनं पैसे देण्यास मात्र नकार दिला. त्यानंतर जतीननं ग्राहक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सुरतच्या ग्राहक तक्रार निवारण आयोगानं हे प्रकरण दाखल करून घेतलं. सुनावणीनंतर कोर्टानं बँकेची चूक असल्याचं निदर्शनास आणलं. बँकेनं ग्राहकाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष आणि शिवाय पुरावे मिळूनही त्याला पैसे न दिल्याचा बँकेवरती ठपका ठेवला. RBIच्या नियमानुसार ATMमधील ट्रान्झॅक्शन अयशस्वी झाल्यास बँकेला ग्राहकाच्या तक्रारीनंतर 5 दिवसांमध्ये पैसे परत करणं बंधनकारक असतं. पैसे परत न दिल्यास बँकेला प्रतिदिन 100 रुपये दंड आकारला जातो. हे प्रकरण 9 वर्षांपूर्वी असल्यानं तक्रारीपासून जवळजवळ 3,288 दिवस उलटून गेले होते. त्यामुळे बँकेला प्रतिदिन 100 रुपये या दरानं 3,288 दिवसांसाठी 3,28,000 रुपयांचा दंड द्यावा लागला. शिवाय 10,000च्या रकमेवरती वार्षिक 9% व्याज देखील बँकेला द्यावं लागलं. सोबतच ग्राहकाला झालेला मानसिक त्रास आणि कायदेशीर लढाईसाठी 5,000चा अतिरिक्त दंड देखील बँकेला ठोठावण्यात आलाय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं बँकेला एक चूक फार महागात पडली. त्यामुळे ग्राहकांनी कुठलाही व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.